तुम्हाला माहिती आहे का राजाराम महाराजांनी स्वराज्य कसं वाचवलं? चला तर मग आज जाणून घेऊया. 11 मार्च 1689 संभाजी महाराजांची क्रूर हत्या झाली होती. रायगडाला मुघलांनी वेढा घातला होता. औरंगजेबाला वाटलं होतं की आता मराठेशाही संपली, पण त्याला ठाऊक नव्हतं की ज्या स्वराज्याची पाळंमुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली आहेत, ते स्वराज्य आता एका अशा राजाच्या नेतृत्वाखाली लढणार होतं ज्याच्याकडे ना मोठी फौज होती ना खजिना, फक्त जिद्द होती. आज आपण पाहणार आहोत छत्रपती राजाराम महाराजांनी मृत्यूच्या दाढेतून स्वराज्य कसं वाचवलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर आलेलं अस्मानी संकट. राणी येसूबाईंचा मास्टर स्ट्रोक. एकाच ठिकाणी राहण्यापेक्षा केंद्राचे विभाजन करण्याचा निर्णय. राजाराम महाराजांचे राज्याभिषेक आणि त्यानंतर वेषांतर करून रायगड सोडण्याचा थरार. मुघलांच्या 5 लाख फौजेला चकवा देऊन राजाराम महाराज दक्षिणेत कसे निसटले. प्रतापगड, विशाळगड करत राजाराम महाराज जिंजीकडे निघाले. वाटेत मुघल पाळतीवर होते. कर्नाटकातील राणी चन्नम्मा यांनी दिलेली मदत आणि मराठा सरदारांनी प्राणाची बाजी लावून महाराजांना जिंजीपर्यंत कसं पोहोचवलं, हा भाग एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. जिंजी हा जगातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक. राजाराम महाराजांनी तिथून कारभार सुरू केला आणि औरंगजेबाचं लक्ष उत्तरेकडून दक्षिणेकडे वळवलं. औरंगजेबाने आपला सर्वात मोठा सेनापती जुल्फिकार खान याला जिंजी जिंकायला पाठवलं, पण जिंजीचा वेढा तब्बल 8 वर्षे चालला. एका राजाने 8 वर्षे बलाढ्य शत्रूला एकाच किल्ल्यावर झुंजवत ठेवलं. हे इतिहासातलं आश्चर्य होतं. महाराज जिंजीला होते, पण महाराष्ट्र पेटला होता. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या 2 वाघांनी मुघलांची झोप उडवली होती. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापण्यापासून ते मुघल सेनापतींना सळो की पळो करून सोडण्यापर्यंत संताजी आणि धनाजींच्या गनिमी काव्याने औरंगजेबाचा अहंकार मातीत मिसळला. महाराजांनी विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र बांधलं. हुकुमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांनी महाराष्ट्रातून दिलेली झुंज. महाराजांनी सरदारांना वतन देण्याचे धोरण राबवले. स्वतः छत्रपती असूनही त्यांनी कधीही सिंहासनावर बसणे पसंत केले नाही, कारण त्यांचे थोरले बंधू आणि पुतणे शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होते. 1698 महाराज जिंजीहून सुखरूप महाराष्ट्रात परतले. त्यांनी पुन्हा गडकिल्ले जिंकण्यास सुरुवात केली, पण सततचा प्रवास आणि युद्धाच्या दगदगीमुळे त्यांची प्रकृती खालावली. 2 मार्च 1700 रोजी सिंहगडावर या धैर्यमूर्ती राजाने शेवटचा श्वास घेतला. त्यांनी स्वराज्य फक्त वाचवलं नव्हतं, तर ते अजेय केलं होतं. छत्रपती राजाराम महाराज नसते तर कदाचित औरंगजेबाने संभाजी महाराजांनंतर स्वराज्य संपवलं असतं, पण राजाराम महाराजांच्या संयम, त्याग आणि नेतृत्वामुळे मराठ्यांनी हे 27 वर्षांचं युद्ध जिंकले. ते इतिहासातील असे राजा होते जे कधी युद्धात हरले नाहीत, कारण त्यांनी लोकांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली होती. तुम्हाला काय वाटतं, राजाराम महाराजांचा सर्वात मोठा विजय कोणता होता? जिंजीचा वेढा की संताजी आणि धनाजींना दिलेली साथ? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हां, या महान राजाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.